जसं आपण आपल्या पीसीच्या स्क्रीनवर आलोय, सगळ्यात पहिले आपण आपल्या टेबलला बघूया आणि आपण आजच्या सेशनमध्ये सेकंड हायेस्ट सॅलरी जी आहे ती फाइंड करणार आहे एम्प्लॉयी नावाच्या टेबलमधली. सो आपला जो टेबल आहे तो असा दिसतो बघा, जसं सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉयी नावाचा हा जो आपला टेबल आहे. त्या टेबलमध्ये एम्प्लॉयी आयडी, एम्प्लॉयी नेम, डिपार्टमेंट आणि सॅलरी म्हणजे पूर्ण एम्प्लॉईजचा जो डेटा आहे तो आहे आपल्याकडे. आणि याच टेबलमधलं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, सेकंड हायेस्ट सॅलरी. त्यासाठी बेसिक आपण जी क्वेरी यूज करतो ती आहे बघा, जसं सब क्वेरीने आपण या क्वेश्चनला सॉल्व्ह करणार आहे. कसं, सिंपल वेमध्ये बघूया. सगळ्यात पहिले आपण आपली क्वेरी लिहून घेऊया, त्यानंतर आपण हळूहळू एक एक क्वेश्चन, एक एक पार्ट आपण समजून घेणार आहे. सगळ्यात पहिले आपली क्वेरी काय असणार आहे, आपला कन्सेप्ट असा असणार आहे की आपण काय करणार, एक तुम्ही जसं लक्ष दिलं आहे सॅलरीवर, सॅलरी नावाच्या कॉलमवर, तर तुम्हाला असं दिसतंय बघा की या सॅलरी नावाच्या कॉलममध्ये सगळ्यात हायेस्ट सॅलरी जी आहे ती आहे बघा 95,000 ची. आणि नंतर जी सेकंड हायेस्ट सॅलरी आहे ती आहे बघा 85,000 ची. तर आपण क्वेरी लिहिण्याचा प्रयत्न जर केला तर आपण क्वेरी असं लिहिणार आहे बघा, जसं मी तुम्हाला सांगतोय बघा, सब क्वेरीने आपल्याला सॉल्व्ह करणार आहे. सो सिलेक्ट करायचं तुम्हाला, जसं सिलेक्ट नंतर इथं जसं मॅक्स, नंतर आपल्या सॅलरी नावाच्या कॉलमला इथे आपल्याला मेन्शन करायचं आहे. फ्रॉम करणार आपण जसं एम्प्लॉईज नावाचा हा आपला एक टेबल आहे बघा, राईट. वेअर सॅलरी इज लेस दॅन सिलेक्ट मॅक्स सॅलरी फ्रॉम EMP एम्प्लॉईज नावाचा हा आपला एक टेबल आहे. आणि जसं आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. आता आपण ही क्वेरी स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की इनर क्वेरी आणि आउटर क्वेरीमध्ये सगळ्यात आधी आपली इनर क्वेरी जी आहे ती एक्झिक्यूट होते, नंतर आपली आउटर क्वेरी एक्झिक्यूट होते. तर सिंपल आणि साध्या शब्दामध्ये आपली जी इनर क्वेरी आहे ती एक्झिक्यूट होणार. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या इनर क्वेरीचं आउटपुट काय येतं आहे. इनर क्वेरीचं आउटपुट येतं बघा, जसं आपलं हायेस्ट सॅलरी आपल्या टेबलमधली जी की आहे बघा 95,000. जर आपल्याला एक्झिक्यूट केलं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की याचं आउटपुट येणार आहे बघा, जसं 95,000. कारण की आपण इथे काय यूज केलं आहे, मॅक्स फंक्शन यूज केलं आहे आणि सॅलरी नावाच्या कॉलमवर. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जर मॅक्स फंक्शन आपण यूज केलं आणि जसं इथे आपली सॅलरी आली बघा 95,000, तर आता आपली मेन क्वेरी काय म्हणते आपल्याला, की जसं 95,000 आपली जी सॅलरी आहे त्यापेक्षा कमीवाली सॅलरी कन्सिडर करावी, असं आपल्या मेन क्वेरीचं म्हणणं आहे. वेअर सॅलरी इज लेस दॅन 95,000. तर आता 95,000 पेक्षा कमी असलेल्या सॅलरीज कोणत्या जसं 85,000 आहे, 65, 75, 95. जसं 95 ही हायेस्ट आहे, 55, 80 हे 95 पेक्षा सगळ्यात कमी सॅलरीज आहे. तर ह्यावाला तुम्ही कन्सिडर करा, आपलं असं मेन क्वेरीचं म्हणणं आहे. बट आपण आपल्या सॅलरी नावाच्या कॉलमला मॅक्स फंक्शन लावलंय, म्हणून ज्या उरलेल्या सॅलरीज आहे त्यामधली मॅक्सिमम सॅलरी कोणती असणार आहे, ती असणार आहे बघा 85,000. कारण की 95 ऑलरेडी इथे आपण जसं घेतलेली आहे. मग उरल्या कोणत्या 85, 75, 65 अशा सॅलरीज आपल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यामधील कोणती हायेस्ट आहे ते आपण बघणार, मग ती आहे बघा 85. जर आता आपल्याला एक्झिक्यूट केलं तर आपलं जे उत्तर आहे ते येणार आहे बघा, जसं काय येणार 85,000, जे की आहे आपली सेकंड हायेस्ट सॅलरी. आणि इथे तुम्ही जसं मॅक्स सॅलरीला जसं नाव वगैरे पण देऊ शकता, जसं एलियाज वगैरे क्रिएट करून जसं सेकंड हायेस्ट सॅलरी म्हणून तुम्ही असं देऊ शकता. सेकंड HIGST हायेस्ट सॅलरी म्हणून तुम्ही असं नाव असं देऊ शकता, राईट. सो इथे आपण काय करणार, जसं अंडरस्कोर वगैरे यूज करणार आहे, जेणेकरून थोडं छान हे वाटणार. जर आता आपल्याला एक्झिक्यूट केलं तर आपल्या कॉलमला नाव पण येणार आहे सेकंड हायेस्ट सॅलरी म्हणून, राईट. आणि तिथे बघा जसं 85,000. सो तुम्ही ते बघू शकता की 85,000 आले आणि सेकंड हायेस्ट सॅलरी म्हणजेच आपण एलियाज वगैरे यूज करून त्या कॉलमला नाव पण दिलेलं आहे. सो असं आपण आपली सेकंड हायेस्ट सॅलरी फाइंड करतो बघा एम्प्लॉईज नावाच्या टेबल मधली. आय होप हे सगळ्यात बेस्ट सेशन होतं तुमचं, आणि भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.